ही मम्मीची क्लिप आहे. मम्मी बघा स्वयंपाक करता करता कसा मोबाईल यूज करत होती, तर मी हे गपचूप क्लिप घेतली आहे, ती तिला पण नाही माहिती. तर आम्ही आलोय सगळ्यात लांबच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे आमचं टेरेस. नाही, हे खूप लांब डेस्टिनेशन आहे. आम्हाला यायला म्हणजे कधी वेळच नसतो. आणि माझ्यासोबत कोण आहे? माय पार्टनर. आणि हॅबिट काय हिची? ट्रॅव्हलिंग. काहीतरीच कोणी सांगितलं? तसं म्हणले त्या अंगा फिरायला आवडतं मला. अगं ती खॉट ना ही दुसरीच झाली. हे काय झालं, खॉटचे पाय आमच्या चांगला जोक झाला असता. आणि मला काय म्हणायचं, आकांक्षाला आवडतं फिरायला, म्हणते आकांक्षा फिरायला आवडतं. ती फक्त टेरेसवरच येते आमची आकांक्षा. मला पण कुठं घेऊन जात नाही आणि स्वतः पण कुठं जात नाही. आणि बाय द वे आकांक्षा आमची आजारी होती. बघू शकता तुम्ही तिच्या तोंडाकडे खळी दिसते. तर ती आजारी होती, आठवडा झाला आजारी. आता जरा बरी आहे ती. ओके है ना? ओके ना? ओके. तू खूप आजारी होती. आजारी म्हणजे होती जरा आजारी. विकनेस आलं कसं तरी होत होतं तिला. तर तिला म्हणलं चला आपण कपडे पण आणू वरून. सगळ्यात बोर काम आहे कपडे आणणं. वांग किती आले बघू. मी पण खूप म्हटलं बघून पण येऊ, जरा बागेची अपडेट पण बघून येऊ. तर गाईज हे बघा मस्तपैकी वांग आलेले आणि एवढंच सुंदर मोठं झाले ना आता ते. आणि इकडे पण आले, दिसतंय का? हा, हे दोनच आलेत. आणि अजून आहे ना इथं एक फुल पण आलेले. कधी येणार एवढी वांगी? इथं पण फुल आले. आणि ह्याला ना जरा असं हे द्यायला पाहिजे, काय म्हणतात त्याला, आधार द्यावा लागेल. हे ना काटे ह्याला. आणि हे बघा काय झालं माहिती का, हे ना किडे पण आलेत इथं. पप्पांना म्हणले, मी औषध आणून ठेवले बरं का इथं. पप्पाने त्या दिवशी पान तोडले हे. आणि आता ह्याच्यात कोबी फ्लावर येणार. ही कांद्याची पात पण आलेली. आता भेंडी बघा. ह्या पाणी पण नाही यार. बघ आता. हो मी पाणी टाकते मग तुम्हाला.
दिन आहे आणि आज दिवसभरात हा पूर्ण करायचा ग्रंथ आणि गुरुवार पण आलेला आहे. त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा गजानन महाराज कडदिनांच्या. जय गजानन. गण गण गणात भोवती. मम्मी आमची दिवसेंदिवस मोबाईल ॲडिक्ट व्हायला लागली, तर त्याच्या आम्ही मधून क्लिप घेत असतो. तर ती बघा कशी फरशी पुसता पुसताच मोबाईलमध्ये बघतीये. ओके, आता पप्पांनी आज पारायण केले गजानन महाराजांचं. प्रकट दिन आहे आज गजानन महाराजांचा. तर पप्पांचा आज सकाळी किती वाजता बसले होते तुम्ही पप्पा? पप्पा 6 वाजता बसले होते. आता किती वाजलेत? 11:30 वाजलेत. इथं आहे ना, दिसतंय ना 11:30. ए गप ग. 11:30 वाजलेत आता आणि पप्पा 6-6:30 बसले असतील. आणि आता पारायण झालंय. आम्ही नैवेद्य पण केलाय. पिठलं आवडतं आणि काय आवडतं पप्पा? गवारीची भाजी. तर ते पिठलं आणि भाकरी केली नैवेद्यासाठी आकांक्षानी. तर आता आम्ही आरती करणार आहे आणि पप्पांनी छानपैकी सजवले, ते तुम्हाला दाखवते मी. असं केलेलं आहे. आणि पारायण बर का, म्हणजे गजानन महाराजांचं इतकं पारायण चांगले. एका पायावर पारायण केलं. एका पायावर म्हणजे असं पाय हलवलं नाही कुणी. मी अशी 21 पारायण केले तुम्ही अशी. आणि जुना ग्रंथ होता. हा पाय फक्त हलवायचाच नाही, म्हणजे ह्यांच्यासारखं. हा पाय हलवायचा नाही. आणि हे मोठे 9 तास लागायचे त्या पोथीला. असे 21 न उठता पारायण केले आणि त्याचं फळ मला मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर ही बारकी पोथी आलेली. आता ही 5.5 तास होती पोथी. आणि ह्याचं पण फळ मिळतं. प्रत्येकाने श्री गजानन महा विजय ग्रंथ वाचावा आणि ठेवावा पण. विजय ग्रंथ. तर असा आमच्याकडे फोटो पण आहे आणि पप्पा करतात दरवर्षी. आणि आता कमी झाले कारण गजानन प्रकट दिन आणि त्यांचं ते ऋषपंचमी नाही का, गजानन महाराज समाधी घेतली. तर वर्षातून 2दा करतात पप्पा पारायण. आणि आता आम्ही करणार आहे आरती. सगळ्यांनी आरतीसाठी जमावे किचन मध्ये, ही सूचना आहे. गजानन महाराजांचे सगळ्या भक्तांनी किचन मध्ये देवघरासमोर जमावे. आकांक्षाने आज इथं हे लावले आणि आकांक्षाला आमच्या भाजले. पिठलं उडलं तिच्या हातावर. महाराजांचा प्रसाद मिळाला तिला. काहीतरी चुकलं असेल. ती मला बोलत होती ना त्याच्यामुळे. 5 मिनिटात सुरू होणार आहे. तर सर्व गजानन महाराज भक्त आरतीसाठी उपस्थित राहावे अशी मंडळाची. आणि ठिकाण आहे किचन, देवघरासमोर बसणी. चेष्टा करते काही. तर आता पप्पा नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला आहे भाकरी, कांदा, मिरची, ठेचा, पिठलं, वरण भात, शिरा. आणि हा पिठलं भाकरीच नैवेद्य असतो ह्याला, म्हणजे नाही का प्रकट दिनाला. आता पप्पा नैवेद्य दाखवतात. गाईस तुम्हाला माहित आहे का आता आकांक्षाने काय केलं? मी सांगितलं तर तुम्ही हादरताल. पप्पा काय केलं सांगता का जरा तुमच्या पोरीने? इकडे या. पिठलं घेतो सकाळी, छान पिठलं जातं. तिला फक्त म्हणलं मी तिखट झालं ना पाणी टाक आणि थोडस मीठ टाक. तर त्या पोरीने काय केलं? त्या मुलीने साखर टाकली पिठल्यामध्ये. आणि आता बघतोय आम्ही पिठलं गोड का लागतंय म्हणलं. अशीच काय चव बदलली. आणि आता बसले तोंड पाडून. म्हणजे पिठल्यात का साखर कोण टाकत नाही. जाऊ दे, सॉरी म्हणून विषय. तिखट झालं ना तर मीठ टाकतात, साखर नाही टाकत. काय काय सजा दिली पाहिजे अशा मुलींना? नाही काय ना, आम्ही सजा म्हणजे आम्ही तिला बोलू शकत नाही काय, कारण ते आमच्या घरातली मोठी नाही तर तांडव कराल. आणि आमचा पसारा इग्नोर करा.
तर तिने पिठल्यामध्ये साखर टाकली आणि ही हेडलाईन असणार आहे आता ब्लॉगची. कंटेंट येते ती बसल्या बसल्या. कसं झालं अरे पिठलं सकाळी छान झालं. छानच झालतं. आता आकांक्षाला काय सांगितलं, म्हणले मग तिकट झालं मग मी नाही मग मीठ टाकायचं ना. मी जरा असं आता अंग प्रयत्न करेल ना. अगं एक तिखट झालं ना तर मीठ टाकायचं. आणि टाकलं होतं मग तिखट साखर टाकायची गरजच नाही ना. टाकल्यावर पण तिखट लागत होतं. तुम्ही नंतर साखर टाकून पण म्हणले नाही. थोडंसं तिखट लागतंय ना अजून. मग काय साखर टाकतच गोड नाही पिठलं पिठलं. तुम्ही गोड तेव्हा पिठलं चव केलं. घेतली तेव्हा कसं लागलं? पण मला हा कारभार माहितीच नाही तुझा, आता संध्या म्हणली त्याच्यामुळे त्याला फेस सुटला. नाही ऐक ना, चव तुम्हाला दाखवली मी. बघा तुम्ही चव घेतली दोघांनी. एवढ्या चवायचं काय होतंय ग. पण तुम्ही- नाही, पप्पा काय म्हणत? मी जेव्हा टेस्ट घेतली ना तेव्हा मला एकदम आळूच्या भाजीसारखं लागलं. एकदम त्या आळूची गरगटी भाजी असती ना तसं लागलं. मी हिला म्हटलं पण हे आळूच्या भाजीसारखं का लागतंय, तर ती म्हणली काय माहिती पातळ झालंय म्हणून. तेव्हा कुठं सांगते ती साखर टाकली दिदी मी. तर तसा बेत होईल का नाही माहिती नाही, बघू आता. संडेला करू. पण ते आईस्क्रीम राहणार आहे का? आईस्क्रीमचा नाही ग, दुसरा कसलं तरी. तर बघू आज थोड्या वेळाने आम्ही आईस्क्रीम माझा आवाज बसला होता. पण चॉकलेट सॉस पाहिजे होता. एक नंबर लागले असते आईस्क्रीम. व्हॅनिला चॉकलेट सॉस आणून आता आईस्क्रीम, आपण. कारण पप्पांनी व्हॅनिला आईस्क्रीम आणली आणि आम्ही आणि रोज आईस्क्रीम खायला लागलो आता. यार पाहिजेच, उन्हाळ्यात रोज आईस्क्रीम पाहिजे. एक दिवस जरी सुटली ना तरी गुन्हा येतो. आता आणि आंबे- कैरी आणि गाईज इकडे बघू. हा, इकडे ह्या वेळेस ना आम्ही आंबे आणि आईस्क्रीम खूप जास्त खाणार, कारण की ना मागच्या वेळेस आम्ही तिकडे होतो ना का नाही, आम्ही त्या चिंचवडला. मनच लागत होता चिंचवडला आंब्याचा रस होतो. करायला. आणि आम्ही एकदाच केला आंब्याचा रस, दोनदा केलं ना. एकदाच एकदाच केला. केला. कारण मम्मी पप्पा पण इकडे होते. पप्पा मम्मीने पण आमच्या आंबे खाल्ले नव्हते, तर आम्हाला खूप वाईट वाटलं. तसे खाल्ले होते. आणि आईस्क्रीम पण आम्हाला काय करावं लागायचं, फ्रीज नव्हतं आमच्याकडे, तर आम्ही असं खायचो डायरेक्ट जाऊन जाऊन बाहेर. आणि मस्त बसायचो. तुम्ही तिथले ब्लॉग पण बघितले असतील. मिस करतो आम्ही कधी कधी ते दिवस. चांगले दिवस मिस करतो. येस, पॉइंट टू बी नोटेड. चला ओके, आता वाजलेत किती वाजले? 10:30. मला घड्याळच कळलं नाही. अयो, काय ठेवलंय फ्रीजमध्ये? दुधाचा कप ठेवलाय फ्रीजमध्ये ह्यांनी. फ्रीजमध्ये नाही, डीप फ्रीजमध्ये ठेवलाय. काय संबंध? ह्यांना आत्ताशी कळालंय. आणि ह्याच्यात काहीच नाहीये, पण नाहीये, अर्धच आहे. अर्ध पण नाही, एक घोटाच आहे. तर मी आता आईस्क्रीमचं जरा विल्हेवाट लावते. बाबा बाय 1 गेट 1 फ्री होती. फ्रीवाली कुठे आहे? आम्हाला चॉकलेट सिरप आवडतो व्हॅनिलावर, आणि कॉम्बिनेशन खूप छान लागतं. नक्की ट्राय करा. सगळं काढू. नाही काढते. मला माहिती का आपा, सर्दी जर झाली तर आईस्क्रीम खातात. डॉक्टर बंदच झाले सगळे. का माहितीये का? कारण जर तुम्ही आईस्क्रीम खाल्ली तर तुमची सर्दी 70% कमी होते आणि बंद होते. हा माझा अनुभव आहे, त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करू शकता. आता मी घेते डिश. आता आमच्याकडे आईस्क्रीमचे तसे नाही आहेत, सो आम्ही आता असं डिश मध्येच घेणार आहोत. आईस्क्रीमचे बाउल नाही आहेत आमच्याकडे. आहेत पण याने फोडलेत. कधी? कुठे? फोडतेस तू? आईस्क्रीमचे बाउल नाही आहेत पप्पा. तू फोडतेस. मी काय असे फेकते खाली. तर आम्ही अशा डिश मध्येच खातो आईस्क्रीम. आणि काय हरकत आहे, खाऊ शकता तुम्ही असं. आणि हे आईस्क्रीम 4-5 दिवस पूर्वीचे आता सांगतो. हा, जास्त नाही, थोडंसंच. तर असं मी एक piece बस, भरपूर झालं. पप्पांना उगाच बोलवलं असं झालंय मी. काय बाबा, असं का करता तुम्ही? तर झालेलं आहे घेऊन. तुम्ही हे बघून म्हणत असाल काय करते ही असं. हे बघून वाटतं फारच क्वांटिटी जास्त वाटते का तुम्हाला? कमी येते. ठीक आहे, बस झालं, एवढं घेते आम्ही बस. आणि हे असं तुम्ही लगेच धुवून ठेवत जावा.
आणि हे असं बंद करून त्याला रबर लावं लागलं. लाईट गेली तर असं राहतं ते बरं आहे ना असं. बघ असं बसते बंद का करून ते व्यवस्थित फ्रीज बघा यांना काय काय खायला बघा. अगं ते खाली तिकडे पडल. थोडंसं पालतं केलं तरी चालेल नाही ना इथं इथे. आणि आमच्याकडे हे डब्बे पण हे आम्ही दोघांचे डब्बे संदेश पण माझा डबा आहे आमच्याकडे. तर बघा कलिंगड पण आणले त्यांना. ह्याला आम्ही काय म्हणतो माहितीये का? डब्यातली आईस्क्रीम. तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. 10 वाले डबे. पप्पा कधीच मम्मीला सोडून खात नाही, त्याच्यामुळे ते मम्मी आल्यावरच खातील. आता आम्ही दोघी खातो. चला बाय. तर मी का ब्लॉग चालू केलाय कारण आता वाजलेत किती 11:15 आणि मम्मी 3 वेळा बाहेर गेली. म्हणली कपडे धुवून घेते मी. चला म्हणली घराला काम येत बसणार नाही मी असं तसं. 3री वेळ मम्मी बाहेर गेली ती आतापर्यंत. परत आत येऊन बसली. आता बहुतेक ते माझ्याकडेच येते का मला टेन्शन आले आता कपडे धुवायचं कॉन्ट्रॅक्ट. मी आता पुसली फरशी. हे बघा आता बसली येऊन आणि बघती स्थळ येऊन. काय म्हणायचंय तुला? आता माझं कसं आहे माहितीये का? हा सकाळी सकाळी काम झालं ना तर मला मूड असतो. सकाळी 10 आता 11:30 ऊन जसं होईल ना तसं मला कंटाळा येतो धुण्याचा. मग मला काहीच करू वाटत नाही. मी आता पोळ्या केल्यात, पोळी भाजी खाल्ली, बसली निवड. तर आता ही 3 वेळा गेली बाहेर आणि तिने सगळं बाहेर ठेवून पण आली आहे कपडे धुवायचे. आणि आता परत आली आणि परत मोबाईल घेऊन बसली आणि सकाळी म्हणते मी नाही घेत जास्त मोबाईल. मी नाही काय म्हणतो मग सकाळी काय सांगितलं मी तुला? फक्त मी ते स्थळ बघण्यासाठी. पण स्थळ बघण्यासाठी 1 तास बसती. स्थळ बघण्यासाठी 1 तास बघती बसती. म्हणजे कळतं कोणाचा बर्थडे कोणाचं काय म्हणजे विश करायला म्हणून. बघे म्हणजे 8-12 तर असं चालू आहे आमच्या घरात. तर काय आता खूप अवघड आहे मुलं बघणं. आलेला आहे. त्याला म्हणलं फ्लिपकार्टची प्रोसेस लवकर आहे. तो म्हणतो खा म्हणजे नाही आहे म्हणजे लवकर. पार्सल मागवते तिला माहितीच नाहीये की काय मागवलंय एवढ्या पार्सल मध्ये. असं काही नाही. हे आकांक्षासाठी सरप्राईज आहे खरं तर. हो आकांक्षाला पण माहित नाहीये. होय. डिसिजन चुकतोय का बरोबर आहे ते बघू आता. नाही तुझा डिसिजन चांगलाच असतो ना तरी. धन्यवाद तारीफ केल्याबद्दल. खूप छान वाटलं मला. फक्त आकांक्षा तू रेडी आहेस का बघायला? आकांक्षा आकांक्षाची रिॲक्शन बघा. आकांक्षासाठी स्टडी टेबल मागवलाय मी. लहानपणी कधी मागवलं नाही पण आता मागवलाय. अरे वा. तिथं मला मोबाईल ठेवायला पण आहे सिरीज बघायला. कसं वाटलं तुला? ते पाय झालं का बघा तिथं. नाही तो तिकडे कर दीदी ते नीट कर. ते ना ट्रॅक वालं ते नीट मांडी नाही बसत. हा बस. मॅडम अरे वा. हे खास मी आकांक्षासाठी मागवलं होतं कारण ह्या उषा रिजेक्ट ऍडजस्ट आहे का म्हणजे. कसं वाटतं आकांक्षा? थँक्यू म्हणचाल मला. छान वाटतंय मला. थँक्यू बेटा. थँक्स बुट्टू. ग्लास ठेवायचा. अगं इथं मोबाईल ठेवायचा. आकांक्षाचं कामच झालं कम्प्लीट. आकांक्षा सिरीज बघत माहिती का मी कुठे ठेवते माहिती का? इथं ठेवत असते. असं ठेवते मी इथं. तर आता असं ठेवल. आणि व्हॉट्सअपचे मेसेज इथं ठेवते असे म्हणजे येतात मेसेज बघायला तर इथं ठेवायला असं. हो आता मजा आकांक्षा. आता आकांक्षा रूमच्या बाहेरच नसती येत.
आणि या ब्लॉगचं सरप्राईज आपण चाललो सुरतला घरी. किंवा काय खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की मी पोरगी बघायला लावतात लोक, तसं नाही. पण येस. आणि अजून एक गोष्ट त्याचा आधी मला आईला फोन केला. शिवाय शिंकायला लागलं. बोला त्यांच्याशी. हॅलो बोला मग काय शेवट माझ्या असं नको बघितलं नको आपण. अगं काय कसा फवारा नाकात घुसलंय जंतू उडले काय नाकात. तिथून बावळे तू ते म्हणतेस का तू दोघं नाही का काय बोलतो तिकडे गेली. आम्हाला कालपासून करायचा होता प्रँक, पण झालेलं आमच्याकडून हा प्रँक. आता म्हणलं तुम्ही पण उठले. परत एकदा शिंग जरा. आता प्रँक मस्त प्रँक जबरदस्त होता. मार खाल्लाय मी. मग तिथे कसं मी अंगावर माझ्या सॉरी पप्पा, जंत नव्हते ते. चांगलं टाकीतलं पाणी होतं आपल्या वरच्या खालच्या. तर गाईज पहिले मला मांडी घालता पण येते. कौतुक बस. तर कौतुकच बघायला घ्यायचं. आणलंय त्यांना टेबल आणलाय. आकांक्षाला तिला गिफ्ट दिलंय. आकांक्षाला मी गिफ्ट दिलंय. तर आम्ही काय बदल दिसतोय का? काय नाही बघायला. ऐक ना मी काय सांगते. पप्पांवर आम्ही आता प्रँक केलाय आणि तो बघायला विसरू नका. आणि आमचा कालपासून चाललं होतं. कळलं का मी व्हिडिओ काढते. पप्पांना काहीच नाही कळलं. आकांक्षा इथून व्हिडिओ काढत होती. हा जेव्हा त्यांना सांगितलं आम्ही प्रँक केलं तेव्हा त्यांना कळलं की रिअल चिडले होते. पप्पानी मला हाणलंय पण मारलंय पण त्याच्यामध्ये. मी असा ठेवला होता लॅपटॉप आणि इथून काढत होते. आलाय का पण व्हिडिओ. मग तर असं आम्ही पप्पांवर प्रँक केला. तुम्हाला कसा वाटलं नक्की सांगा. आणि तुम्ही अजून आम्हाला प्रँक सुचवा. हा ना. जर आकांक्षावर काय प्रँक वगैरे करायचं असेल ते मला सांगा पर्सनली मेसेज करून. कमेंट करू नका ती बघती. किंवा मम्मीवर किंवा पप्पांवर करायचं असेल तर नक्की सांगा. काहीतरी आम्ही करू. तर चला बाय बाय. तुम्हाला हा ब्लॉग आणि हा प्रँक कसा वाटला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. तर गाईस मला दीदीने हे दिलेलं खूप जास्त आवडलं. कारण की खूप कम्फर्टेबल आहे. मी मांडी घालून पण बसू शकते. असं वाटलं मला मांडी नाही घालता यायची पण येते. ते लहान मुलांचं स्टडी टेबलचं खूप जणांनी टाकले होते रिव्ह्यू. म्हणजे मुलांना स्टडी टेबल घेतलाय पण हे ऑफिसचे पण रिव्ह्यू आहेत. पण जास्त मुलांचे. त्यामुळे आम्हाला हे तर नाहीये काय एवढं. तिथं काय पेन्सिल ठेवायची कंपास बॉक्स म्हणजे त्यांनी काय ठेवलं इथं
खरं तर तिथं बघ, खरं ते तिथं इमेज दाखवताना इथं टॅब ठेवलेला, टॅब ठेवला. इथं कॉफी, स्टारबक्सची कॉफी ठेवलेली. ते खूप आती लाडवलेली मुलं असतात ती तशी करतात. कॉफी वगैरे टॅब काम करायचं गपचूप, उगाच शायनिंग नाही करायची. तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि भेटू, ह्यांच्यावर प्रँक झालाय, प्रँक पप्पांवरच होणार आहे आता. तर आता खूप हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण सांगा की सबस्क्राईब करा आणि त्यांना पण सांगा की बघा कसे व्हिडिओ करतात पोरी. चला बाय, काहीतरी लाईक करा, शेअर करा, बाय बाय बाय.